इलेक्ट्रिकल ऑडिट हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्यासाठी तर आहेतच, पण सामान्य नागरिकांसाठीही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे आपण पाहतो की जसे जसे शहरीकरण होत आहे, शहरीकरण वाढत आहे, त्यावेळी उंच उंच बिल्डिंग्स होत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीजही त्या बिल्डिंग्समध्ये येत आहेत. वायरिंगपासून अर्थिंगपासून अप्लायन्सेस, फॅन्स, एसीज, कूलर्स, वॉशिंग मशीन्स, ये सगळी गोष्टी हळूहळू वाढत चाललेली आहे. एवढंच नाही तर आपल्या सिटीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि इवन बिल्डिंग्समध्ये ते कधी कधी जे बेसिक फाउंडेशनल कॅपॅसिटी आहे त्याला पलीकडेही जाऊन पुनर्विकास त्या ठिकाणी होत आहे किंवा होऊ शकते. उदाहरण स्वरूपात एखादा जुनी बिल्डिंग आहे, त्या जुनी बिल्डिंगची कॅपॅसिटी समजा एक्स आहे. अगोदर कदाचित 2 पंखे होते, 3 ट्यूबलाईट होती, पण आज रोजी काळाची गरज असल्यामुळे तिथे फ्रीज आले, तिथे एसी आले, पण जे मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फारशी काही डेव्हलपमेंट, त्याच्या ऑगमेंटेशन त्या ठिकाणी कदाचित झालं नसेल. मग अशी जर काही गोष्ट होत असेल तर ऑल ऑफ अस आर ॲट रिस्क. नागरिक ही रिस्कवर आहेत. तिथे काही घडलं तर तिथे जाणारा जे कामगार आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, वायरमॅन आहेत, किंवा इतर क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ प्लंबर असतील किंवा मेकॅनिक्स आहेत, ते सगळे रिस्कवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून हे आजच्या चर्चासत्र फार उपयुक्त आहे. मी असं म्हणणार की याची जनजागृती जे काम करणारे मंडळी आहेत तुमची सर्वांमध्ये तर झालीच पाहिजे, पण सामान्य नागरिकांना पण हे कळलं पाहिजे की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, व्हॉट आर दी नॉर्म्स, कुठल्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, आग कैसे होऊ शकते, शॉर्ट सर्किट कैसे लागू शकतात, लागली तर काय करायचे, स्वतःला काय करायचे, आजूबाजूला काय करायचे, ट्रिप कैसे करायचे, व्हॉट एव्हर. म्हणजे हे जे गोष्टी आहेत, प्रिव्हेन्शन ॲज वेल ॲज क्युअर, या दोन्हीवर चर्चा या ठिकाणी झाली पाहिजे. आणि त्याकरिताच मला वाटतं आज लीगल फ्रेमवर्क, म्हणजे आज रोजी आपल्याकडे जे नॉर्म्स आहेत शासनाचे ते काय आहेत, त्याचबरोबर कारण काय आहे, कसे लागतो, ॲक्सिडेंट्स, फायर्स, त्याच्याबद्दल या चर्चा होणार. आणि काम करत असताना काय सेफ्टी प्रिकॉशन्स आपण घेतले पाहिजे, या सगळ्यांवर आज सविस्तर चर्चा या ठिकाणी होणार आहे. मला असं वाटत आहे की इलेक्ट्रिक फायर्स मुळे जीवितहानी आणि प्रॉपर्टीजचं नुकसान याचं जर आपण वार्षिक आकलन केला तर ते खूप मोठं आहे. आणि आता जसं भागवत साहेबांनी वेदना व्यक्त केली की जरी एक माणूसही जर या कारणापोटी आपल्यामधून निघून गेला तरी फार मोठी हानी आहे. बट इट इज ऑल प्रिव्हेंटेबल. आपण जर आपल्याला इन्फॉर्म्ड ठेवलं आणि SOPs फॉलो केले. एक मी या ठिकाणी आवर्जून इथे मुख्य वक्ते आहेत, शासनाचे लोक आहेत, ऑल आर लर्नेड पीपल जे इथे उपस्थित आहेत. मला नेहमीच असं वाटतं की आम्ही चर्चा करतो, चर्चासत्रमध्ये होतात सगळी गोष्टी, पण पुढे त्याची फील्डवर अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन तुमच्यामध्ये आणि नागरिकांमध्ये त्याच्या होत नाही. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड मोस्ट डिफिकल्ट थिंग ऑल्सो. सर्वात आवश्यक पण सर्वात कठीण पडतो गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटतं की मी एक पुस्तक वाचली होती अँड आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ दॅट बुक. मॅल्कॉम ग्लॅडवेल एक ऑथर आहे, त्यांची एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे चेकलिस्ट मॅनिफेस्टो. काय नाव आहे त्याचं? चेकलिस्ट मॅनिफेस्टो. तर त्याची खूबी काय त्यांनी म्हटली, त्यांनी खूप स्टडीज केले. मोस्टली त्यांनी ॲक्सिडेंट्सचे स्टडीज केले. वाय डू ॲक्सिडेंट्स अकर ऑफ ऑल काइंड्स, रोड ॲक्सिडेंट्स, एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये फ्लाईट ॲक्सिडेंट्स, तर पूर्ण स्टडी केला. या प्रकारचे डिझास्टर्स आणि ॲक्सिडेंट्सचा त्यांनी केला. त्यांनी एक गोष्ट मग प्रकाशनाने त्या ठिकाणी उल्लेख केला की माहीत सर्वांना असतं, एव्हरीबडी नोज व्हॉट इज टू बी डन, व्हॉट इज टू बी फॉलोड, पण ते होत नाही कारण त्याची एक फॉर्मॅटमध्ये चेकलिस्ट नाही आहे, जे टिक 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 करून आपण बघणार की बाबा हे सगळी गोष्टी झालेली आहे की नाही झालेली आहे. आणि मग प्रयोग म्हणून त्यांनी काय केलं, सर्वात प्रथम एक छोटी चेकलिस्ट पायलट्सला विचारून एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये इंट्रोड्यूस केली.
90s मध्ये खूप ॲक्सिडेंट्स व्हायचे, फ्लाईट ॲक्सिडेंट्स काही ना, आणि जेव्हा त्याचे अनालिसिस झाला तर लक्षात आलं की काही ना काही छोटे कारणापोटी ते ॲक्सिडेंट झाले. हे विसरले, फ्यूल पंप ऑन करायला विसरले, रडारशी हे कम्युनिकेट करायचा होता तर जे हाईट सांगायच्या होत्या ते हाईट चुकीची सांगितली म्हणून ॲक्सिडेंट झाला. या प्रकारची छोटी छोटी गोष्टीवर किंवा फ्लाईट करण्याच्या अगोदर जे काही मेंटेनन्स गोष्टी करायचे होते ते विसरले. तर मग त्यांनी एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये विचारून हे बघितलं की देर इज नो स्पेसिफिक चेकलिस्ट और एजेंडा विच हॅज टू बी चेक्ड बाय एव्हरी पर्सन टू बी फॉलोड. मग फुल एव्हिएशन इंडस्ट्रीला त्यांनी चेकलिस्ट दिला फ्रॉम बॅक एंड टू फ्रंट पायलट. म्हणजे स्टार्टिंग पासून काय केलं पाहिजे, ग्राउंड स्टाफ. आता इफ यू आर ट्रॅव्हल्ड इन अ फ्लाईट, तुम्ही गेले असतील तर तुम्ही पाहत असतील प्रत्येकाकडे टिक करत असतात, दोज आर चेकलिस्ट. तुम्ही पायलटकडे गेले तर पायलटकडे आणि फर्स्ट ऑफिसरकडे दोन्हीकडे दे हॅव अ चेकलिस्ट, स्टँडर्डाइज चेकलिस्ट आता एव्हिएशन इंडस्ट्रीने केलेली आहे, ज्यावर 30 मुद्दे असतात. पायलट त्याला बोलतात, करतात, फ्लाईट फर्स्ट ऑफिसर चेक करतात, हे करतात, आय एम स्विचिंग ऑन दिस लाईट, येस चेक, ओके, बोथ टिक. 30 मुद्दे यांचे क्लिअर झाले, 30 मुद्दे यांचे क्लिअर झाले, दोन्ही साईन करतात, देतात. ते झाल्याशिवाय फ्लाईट डझंट टेक ऑफ. तर या चेकलिस्टचा फायदा काय झाला, स्टँडर्डायझेशनचा काय फायदा झाला की हे छोटी छोटी गोष्टीमुळे, असं नाही की अगोदर माहीत नव्हतं पायलट्सला 30 गोष्टी, पण एखादा विसरतात. इफ ही इज अनवेल, त्याची तब्येत बरोबर नाही, त्याची मानसिक स्थिती कदाचित बरोबर नसेल, तो काहीतरी वेगळा विचार करत होता. आता समजा आपला जे बंधू होता ते काहीतरी प्रॉब्लेम असेल, विचार करत बसला होता खाली, मग लगेच शॉक लागला. मग हे गोष्टी होणार नाही जर इफ यू फॉलो द चेकलिस्ट. म्हणून आजचे जे प्रमुख वक्त्यांनी आपली मंडळी आहे, माझी या चर्चासत्रांती एकच विनंती राहील, जर तुम्ही 2 चेकलिस्ट करू शकलो, मी मागे भूषण साहेबांना पण सांगितलं होतं की बिल्डिंग आहे, तुमची पीपीटी मी पाहिलेली आहे, एक्सिलेंट पीपीटी आहे, पण ते कसं आहे की ते फार मोठी आहे, आपल्यासाठी ते उपयोगी आहे, पण नागरिक ते वाचत नाही. मग त्याच्यात ते काही ठळक बातम्या घेऊन आपण जर चेकलिस्ट तयार केली, एक बिल्डिंग आहे समजा 15 मालेची बिल्डिंग आहे, त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये कुठली कुठली बाबीवर फोकस केला पाहिजे टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिक शॉक, टू प्रिव्हेंट शॉर्ट सर्किट, टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिक फायर. हे जर जे काही 20-25 मुद्दे असतील, अर्थिंग प्रॉपर असायला पाहिजे, कॅपॅसिटी एवढी असायला पाहिजे, स्विचेस असे असायला पाहिजे, वॉट एव्हर, म्हणजे तुमचे स्टार्टिंग फ्रॉम एंट्री टू एक्झिट जे काही मुद्दे असतील, जर तुम्ही त्याला सोप्या भाषामध्ये असे जर एक चेकलिस्ट तयार करून देऊ शकले तर मग माझा असा विचार आहे की आपण ते सर सोसायटीजला देऊन टाकू, सोसायटीचे सेक्रेटरीज आणि यांना, आणि त्यांना एक सेल्फ ऑडिट करायला लावू. ते फार काही अवघड नाही, त्यांनी सेल्फ ऑडिट करावा या 25 मुद्द्यांचा थ्रू प्रायव्हेट इलेक्ट्रिशियन्स किंवा कोणी. हे सगळी गोष्टी ओके आहेत की नाही, हे ओके असायला पाहिजे. मला असं वाटतं की सोप्या भाषेमध्ये SOP तयार केली तर त्याची जनजागृती होईल, प्रत्येक सोसायटी सेल्फ ऑडिट करून घेईल, आणि आपल्या जे सस्टेनेबिलिटी सेफ्टीचा मुद्दा आहे तेही पुढे जाणार. आणि असाच एक SOP, छोटा SOP आपले सर्व कर्मचाऱ्यांसाठी, सर्व अधिकाऱ्यांसाठी तयार करावा. एखादा कामगार समजा इलेक्ट्रिक पोल आहे, त्याची लाईट फिटिंग चेंज करायचे, तर ते करत असताना त्यांनी 10 बाबी काय केली पाहिजे, लाईट बंद केली पाहिजे, हो, आय डोंट, म्हणजे सर्किट ब्रेकर हे केलं पाहिजे, येस, मग देस झाल्यावर बदलल्यानंतर मग स्वतःसाठी ठेवेल. असे शॉर्ट SOPs जर आपण तयार करू शकले, और आय वुड लाईक टू कॉल इट अ चेकलिस्ट, विच इज अ चेकलिस्ट मॅनिफेस्टो. मला असं वाटतं की भरपूर ॲक्सिडेंट्स याच्यापैकी प्रिव्हेंटेबल आहेत. म्हणून माझी विनंती राहील की जे लिगल फ्रेमवर्क आणि कॉजेस आणि जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत त्याला आपण एक चेकलिस्टमध्ये करून द्यावा आम्हाला, जेणेकरून आम्ही आमच्या ठेकेदारांना, आमच्या कर्मचाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, आणि सोप्या भाषेमध्ये नागरिकांना इलेक्ट्रिक ऑडिट आणि सेफ्टी, इलेक्ट्रिक सेफ्टीबद्दल जागृत करू. असं केला तर मला असं वाटतं की प्रत्येक नागरिक याच्यामध्ये ही विल बी शी विल बी आवर ब्रँड अँबॅसिडर फॉर दिस. आणि आणखी आता जस्ट माझ्या डोक्यात झालं आहे, जर आपण छोटा काहीतरी याच्यामध्ये
स्टुडंटसाठी पण करू शकलो, विशेष करून 9th 10th 11th 12th स्टुडंटसाठी. तर आपण आमची सगळी शाळा जेवढी आहेत प्रायव्हेट स्कूल्स वगैरे तिथेही याच्याबद्दल एक छोटा सेशन ठेवू आणि स्टुडंट्सलाही एज्युकेट करू रिगार्डिंग इलेक्ट्रिक सेफ्टी आणि विजाची बचत आणि कसे करायचे याच्याबद्दलही थोडासा तिथे मार्गदर्शन करू. असं जर करू शकलो तर हे विषय नुसतं या कॉन्फरन्स रूम पुरता न राहता किंवा टेक्निकल फील्डला न राहता हे जनसामान्यपर्यंत जाईल आणि याचं खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंटेशन होईल असं या ठिकाणी मला वाटत आहे. आज मला बोलावलं, माझा सत्कार केला आणि बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानतो.